अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपण बघितलं महायुतीमध्ये अनेक गोष्टींमुळे वाद निर्माण झाले। मात्र सध्या अजित पवार यांच्या पक्षातले ज्येष्ठ नेते अर्थातच छगन भुजबळ नाराज आहे आणि आता आपण बघतोय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांना महायुती सरकारमध्ये मात्र मंत्रिपदच मिळालेलं नाहीये। त्यामुळे छगन भुजबळ हे अद्यापही प्रचंड नाराज आहे। भुजबळांना अजित पवार यांनी मंत्रिपद का दिलं नाही याचे नेमकी कारण काय आहेत? साम टीव्हीच्या हाती आता ही कारणंही लागलेली आहेत। भुजबळांनी नाशिकमध्ये आपल्याच पक्षाविरोधात काम केलं ही तक्रार राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे, ही माहिती सूत्रांनी दिली। तर भुजबळांना मंत्रिपद दिलं तर एकत्रित राजीनामा देऊ हा इशारा सुद्धा आमदारांनी अजित पवार यांना दिला होता, अशी माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर भुजबळांना मंत्रिपद न देण्याची नेमकी काय कारण आहेत पाहूयात ग्राफिक्स मध्ये। तर नाशिक राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात नाराजी दिसली। पंकज भुजबळ यांच्यासाठीची बळजबरी आमदारकी वरिष्ठांना नापसंत ठरली। समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीने महायुतीमधले पक्षही नाराज दिसले। नाशिकच्या सर्व आमदारांची भुजबळांना मंत्रिपद न देण्याची मागणी होती। तर मंत्रिपद दिलं तर एकत्रित राजीनामा देऊ असा नाशिकच्या आमदारांनी इशारा दिला। या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, एकंदरीत आपण बघितलं होतं मराठी आणि ओबीसी हा वाद जो निर्माण झाला त्याचा फटका भुजबळांना बसला अशी चर्चा होती। मात्र आता आपण बघतोय नाशिकमध्येच हा अंतर्गत कलह जो आहे तो समोर आला। सविस्तर माहिती। छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघड केल्यानंतर खरं तर अनेक विविध कारणं समोर येत आहे। मात्र तशा पद्धतीने जरांगे पाटील आणि भुजबळ यांचा वाद महाराष्ट्राने बघितला, त्यापेक्षाही पुढे जाऊन आपण जर बघितलं तर पक्षामध्येच इतर जे सगळे आमदार आहेत त्यांचा देखील छगन भुजबळ यांच्यावरती त्यांची नाराजी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांनी सातत्याने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे पक्षातीलच नेते खरं तर नाराज झालेले आहेत। जेव्हा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी पक्षाच्या विरोधात जाऊन खरं तर छगन भुजबळ यांनी काम केलं असा काही लोकांचा खरं तर दावा आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतो की पंकज भुजबळ यांना परिषदेवरती जागा मिळावी यासाठी म्हणून छगन भुजबळ यांनी जोर लावलेला होता आणि त्याच्यामुळे दबाव तंत्र वापरून छगन भुजबळ यांनी ही संधी साधून घेतली होती। तिसरा आपला विषय आपण बोलायचा गेलो तर मग समीर भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी म्हणून छगन भुजबळ सातत्याने प्रयत्न करत होते। जेव्हा राष्ट्रवादीला ही जागा सुटली नव्हती नांदगावची तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून खरं तर समीर भुजबळ यांना उभं केलं आणि त्याच्या विरोधात सुद्धा खरं तर मित्र पक्षांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती आणि या सगळ्याचा फटका कुठेतरी आता छगन भुजबळ यांना बसताना पाहायला मिळत आहे। याच्याशिवाय एक महत्त्वाचं कारण म्हणजे छगन भुजबळ नाशिकमधून सातत्याने त्यांना मंत्रिपद मिळत आहेत, पक्षाकडून त्यांना जबाबदारी दिली जात आहे। मात्र पक्षातील जे जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा छगन भुजबळ यांच्या विरोधात खरं तर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। त्या सगळ्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे त्यांनी एक इशारा दिला होता की जर छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जर मंत्रिपद दिलं झालं तर मात्र आम्ही राजीनामा देऊ अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिल्यामुळे खरं तर पक्षाच्या वरिष्ठांकडून अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या अनेक शक्यता खरं तर व्यक्त केल्या जात आहेत, ही कारणं समोर येत आहेत। मात्र तशा पद्धतीने एका बाजूला अनेक मोठी पद भुजबळांनी भूषवली आणि त्यामुळे आता नाराजी काही आमदारांची बघायला मिळाली। धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर मंत्रिपद न देण्याची